पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून देणारा कोल्हापूरचा सुपुत्र आणि ब्रँड कोल्हापूर स्वप्नील कुसाळे बुधवारी 21 ऑगस्टला कोल्हापुरात येतोय। आपण सर्वजण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वप्नीलचे स्वागत करूया। ताराराणी चौक, कावळा नाका, कोल्हापूर इथं सकाळी 9 वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। मिरवणूक मार्ग ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर मार्गे दसरा चौक या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे। यानंतर भोगावती कारखान्याच्या वतीनं आयोजित मिरवणुकीनं कांबळवाडीकडे रवाना होणार आहे। शुभेच्छुक आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील। हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्टची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या पत्रासह निवासी डॉक्टरांनी पंतप्रधानांना पाठवली राखी। सुरक्षेची मागणी करत कोल्हापुरातील निवासी डॉक्टरांनीही प्रशासकीय अधिकाऱ्यांना बांधल्या राख्या। सरकार दुर्लक्ष करत असेल तर आत्मरक्षणासाठी समर्थ असल्याचाही दिला संदेश। CPR मधील निवासी डॉक्टरांना स्थानिक पातळीवरील सर्व सुविधा पुरवू। खासदार शाहू महाराजांनी आंदोलक निवासी डॉक्टरांची भेट घेत जाणून घेतल्या समस्या। नेत्यांना देवांची उपमा देण्यातून देव या संकल्पनेची विटंबना। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात उभारलेल्या फलकांबाबत ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवलेंची नाराजी। ते त्रिदेव नव्हेत तर 3 इडियट्स असं म्हणत क्षीरसागरांना इंगवलेंनी डिवचलं। विना अनुदानित शाळा कृती समितीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना प्रतिकात्मक राख्या बांधत मागण्यांकडे वेधलं लक्ष। उद्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाला कृती समिती टाळं ठोकणार। आणि रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं म्हालसवड येथील पाटील कुटुंबातील 4 पिढ्या आल्या एकत्र।